शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपण इथं सोयाबीन प्लस तुरीच्या पिकामध्ये। आणि इथं तूर जी आहे ही शिवनेरी 45 आहे आणि बेडवर सोयाबीन आहे, बेडवर तूर आहे आणि 2 तास 4 फुटाच्या बेडवर 1.5 फुटाच्या अंतराने आहे सोयाबीनचे बलदेव 47, तूर शिवनेरी 45। आणि आता आपण तिसरं खत जे आहे यावर्षी थोडं लवकर देत आहोत। याचं कारण म्हणजे तुरीची 2दा छाटणी केली पण तूर काय आपली वाढलेली नाही। कारण कसं सुरुवातीचा पाऊस कमी होता आणि नंतर पाऊस आता आला त्यामुळे वाढही खुंटायली। आणि इथं तुरीचं जे क्षेत्र आहे हे आपलं फक्त 1.25 एकर क्षेत्र आहे आणि इथं 1-1 फुटावर तूर आपण लागवड केली आहे बघा अशा प्रकारे। आणि आता आपल्याला तिसरं खत DAP प्लस युरिया दिलं आहे, आपण चालू केलं आहे। आणि इथं सोयाबीन आहे बलदेव 47, आपण बघू शकता इथं बलदेव 47 आणि इथं तूर शिवनेरी 45। तर आता खत देणं चालू आहे। तर खतामध्ये आपण काय दिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे खतामध्ये आपण DAP प्लस युरिया अशा प्रकारे आपण इथं घेतलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं कशा प्रकारे द्यायचं तर आपण इथं खोशा पद्धतीने देत आहोत। हे झाडाच्या बुडापासून 4 इंचावर अशा प्रकारे आपण मातीमध्ये खड्डा करून आपण अशा प्रकारे विळ्यानं आपल्याला माती उकरून बुजून टाकायचं आहे खत। तर अशा प्रकारे आपण इथं खत देणं चालू आहे। तर आता हे खत दिल्यानंतर आपल्या पिकाची वाढ जी आहे तुरीची ही चांगल्या प्रकारे झपाट्याने वाढ होईल आणि आपल्याला वाढ झाल्यानंतर फांद्याची संख्या भरपूर भेटेल आणि फांद्याची संख्या भरपूर भेटल्यामुळे आपल्याला फांद्या असल्यामुळे फुलाची संख्या त्यानंतर माल पण चांगल्या प्रकारे आपल्याला दिसेल। तर अशा प्रकारे आपल्याला इथं उत्पादन घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थापन तुरीचं करायचं आहे। तर आता 2दा शेंडाखुंडी झाली, तिसरी शेंडाखुंडी करायची वेळ नाही आणि गरज पण नाही। कारण कसं माहिती आहे का, शेंडाखुंडीची जी वेळ असते ती गेलेली आहे तिसरी। आणि आता आपल्याला फक्त इथं फवारे वगैरे घेऊ शकतो आणि वाढ कमी असल्यामुळे शेंडाखुंडी करायची गरज पण नाही। तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं चालू आहे। तर ही तूर जी आहे शिवनेरी 45 आहे। मागच्या वर्षी 12 क्विंटलपासून साधारण 16-16.5 क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला दिलेलं आहे आणि यावर्षी आता किती उत्पादन दिले हे सांगता येत नाही, तरी आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणं या तुरीचं चालू आहे।